भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन सोलापूर येथे श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि मान्यवर नेते मंडळी यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस फुले वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळेस शोक सभा घेऊन पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी शोक व्यक्त करताना चेतन नरोटे म्हणाले, आपली बुद्धिमत्ता, आपले ज्ञान, शिक्षण, आपला अभ्यास आणि अनुभव पणाला लावून देशाचा आर्थिक विकास खऱ्या अर्थाने घडवणाऱ्या शांत, संयमी, अभ्यासू आणि दूरदृष्टी बाळगणारे भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे आपल्यात राहिले नाहीत. स्वर्गवासी मनमोहन सिंग यांनी आपल्या 10 वर्षे पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात अन्न सुरक्षा कायदा, मनरेगा योजना, भूमी अधिग्रहण कायदा, माहिती अधिकार कायदा, शिक्षण हक्क, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या जनसामान्यांचे आणि गरिबांचे आयुष्य बदलवणाऱ्या महत्वाच्या सुधारणा केल्या. त्याचप्रमाणे इंडो यूएस न्यूक्लिअर डील, गॅट करार, परराष्ट्र व्यापार विकास धोरण, उद्योग धोरण राबवून आमूलाग्र बदल घडवून देशाला मजबूत अर्थव्यवस्था दिली. 17% वर गेलेली महागाई, वित्तीय चलनात फार मोठी तूट, आर्थिक दिवाळखोरी अशी अनेक आव्हाने समोर असताना मंदीच्या काळात देशाला सावरलं आणि मजबूत केलं. त्याचप्रमाणे आपले नेते सुशील कुमार शिंदे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत 10 वर्ष ऊर्जा मंत्री, गृहमंत्री म्हणून काम करत असताना सुशील कुमार शिंदे यांच्या मागणीनुसार सोलापुरात एनटीपीसी, पॉवर ग्रीड, बोरामणी विमानतळ भूमिपूजन, अनेक नॅशनल हायवे, बीएसएफ ट्रेनिंग सेंटर, 10,000 घरकुलांचे गोदुताई विडी घरकुल योजना अशा अनेक प्रकल्पात सहकार्य केले. या श्रद्धांजली कार्यक्रमात शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, प्रदेश सरचिटणीस सुशीला आबुटे, शकील मौलवी, माजी नगरसेवक शिवा बाटलीवाला, विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, प्रमिला तुपलावंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, भारती पलपल्ली, परवीन इनामदार, ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड, विश्वनाथ साबळे, हनुमंतू सायबोळू, विजयंती अध्यक्ष युवराज जाधव, अॅडव्होकेट करीमुनिस्ता बागवान, हेमा चिंचोळकर, वीणा देवकते, शुभांगी निद्राज, चंदा काळे, वर्षा अत्तोरे, रेखा विणेकर, समीर पठाण, गोपाल मांबळ्याल यांच्यासोबतच काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.